आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तसं काय ना, यांनीच मागवायला सांगितलं होतं। तुम्हाला? हो, कारण त्यांची तब्येत व्यवस्थित नव्हती ना, बरं नव्हतं वाटत त्यांना। त्यांचा घसा बसला होता, त्यामुळे त्यांना नीट बोलता येत नव्हतं। मग त्यांनीच मला फोन करून मागवायला सांगितलं। कशासाठी? नाही म्हणजे कशासाठी मिस्टरांनी सांगितलं बर्फ मागवायला? नाही, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही। त्यांनी तो बर्फ एका गाडीत टाकला आणि घेऊन गेले, पण त्यानंतर ते परत आलेच नाही। हो बाई, रडू नका, शांत व्हा, शांत व्हा। मला खूप काळजी वाटते त्यांची। कुठल्या किडनॅपरचा फोन वगैरे, म्हणजे खंडणीसाठी? नाही मग घराबाहेर कोणाची पाळत, कोणाचं ये जा? नाही, तसलं काहीच नाही जाणवलं मला। ठीक आहे, तुम्हाला काय वाटलं तर पोलीस स्टेशनला फोन करा। येतो। श्यामल, कोरड्या चांगले तळ। होय, कुरकुरीत तळ। पाहुणे बाई ये। ये क्या तैयारी चल रही है? अगं, आज आमच्या लालीची 5 परतावणी आहे, त्याची समधी गडबड चालू आहे। अगं पाहुणीबाई, आता लगीन झालं, पूजा झाली आणि मग 2-3 दिवसांनी नवरीला तिच्या घरी पाठवतात। आज लालीचे आई बाप येणार आहे तिला घ्यायला, म्हणून सगळी तयारी चालली आहे। अगर लाली उसके घर जाएगी तो वो गोपाल को तो पूरी छूट मिल जाएगी। मुझे तो परेशान करेगा ही करेगा। उस मनीषा के घर पर भी इसके चक्कर बढ़ जाएंगे। पाहुणी बाई, कधी आलात तुम्ही? अभी अभी। तुम अपने मायके जा रही हो? हाँ। कितने दिन? 4-5 दिवस, पण हे लवकर आले ना न्यायला तर लवकर पण येईन। लाली, एक सेकंड जरा आओ ना। लाली, तुम अपने मायके क्यों जा रही हो? मेरा मतलब, अभी अभी तुम्हारी शादी हुई है ना, तुम अभी से दूर जा रहे हो। ये वक्त तो अपने पति के पास रहने का है ना। हाँ, पण आता रीतिरिवाजच असे आहेत, आपण तरी काय करणार? लाली, तुम्हारे और गोपाल के बीच अभी भी कुछ ठीक नहीं हुआ है। ये वक्त दूरियां मिटाने का है। मायके जाके तुम अपनी दूरियां बढ़ा रही हो। मेरी मानो तो तुम्हें ज्यादा से ज्यादा वक्त गोपाल के साथ रहना चाहिए। यही तुम्हारे रिश्ते के लिए ठीक होगा। ही गंगा चुकीचं काहीच बोलत नाहीये। आमच्यातलं ना आता अजून नीट जुळलंच नाही खरं तर। लाली, ज्यादा से ज्यादा वक्त अब तुम गोपाल को दो। जितना वक्त दोगी उतनी नजदीकियां बढ़ेगी, उतना ही तुम्हारा रिश्ता गहरा होगा। बोला सर। डॉक्टर, काही दिवसांपूर्वी तुमच्याकडे एक पेशंट आणला होता, दारू पिऊन रस्त्यावर पडला होता, आठवतंय का? हो हो, आला होता, पण त्याला कोणीतरी विष दिलं होतं। वेळेवर उपचार केले म्हणून वाचला तो। काय विष? पण तुम्ही एवढं खात्रीने कसं काय सांगू शकता? अहो डॉक्टर आहे मी, रोज 100 पेशंटला तपासतो। त्याला ज्याने कोणी विष दिलं होतं तो नक्कीच हुशार माणूस असला पाहिजे। त्याला डॉक्टरकीचं थोडं तरी ज्ञान असलं पाहिजे, पण साधे माणसाला हे जमणं शक्यच नाही। डॉक्टरीचं ज्ञान असं कोण असू शकतो?
बरं आहे ना? होय. तू कशी आहेस? बेनबाई ओटी भरून घ्या. होय. घ्या चहा घ्या. लाली निघायचं का? ती गंगा बरोबर बोलते. मी आता लगेच ह्यांच्यापासून लांब गेले ना तर हे कवाच माझ्या हाताला लागायचं नाही. लाले अगं कुठे हरवलीस? तुला नवऱ्याला सोडून यायचं नाही का काय? हा हाय, मला नाही यायचं तुमच्यावर. लाले अगं ती रीत असती त्याला नकार देऊ नये. आत्याबाई पण मला नाही जायचं. लाले अगं काय बोलतेस? अगं लगीन झाल्यापासून माहेरपणाला अशी तू आलीच नाही. चल आमच्या बरोबर 2 दिवस राहा आणि परत ये. नाही नाही, त्याची काही गरज नाही. आता हेच माझं घर आहे. तुम्ही नका ना माझ्या मागं लागू. मी म्हणलं ना मला नाही यायचं. अगं पण आणि तात्या तुम्हीच मला म्हणलं होतं ना आता मी इथून बाहेर पडेन ते तिरडीवरच. मग आता जे होईल ते इथंच होईल. मी इथनं कुठं बी नाही जाणार. बर ठीक आहे, होऊ देत तुझ्या मनासारखं. पण तुला वाटलं तर फोन कर आणि ये माहेरपणाला. हा त्या सुधाकरला त्या मॅक्सच्या केसा सुगावा लागण्याआधी मनीषाकडून पैसे घेऊन इथून पळून गेला पाहिजे. टेलर बाबू, बरं झालं तुम्ही आला. मला ना तुमची लय म्हणजे लय आठवण येत होते. मैंने भी आपको बहुत मिस किया. पण काय उपयोग त्याचा? मला कुठं तुमच्याबरोबर लग्न करता येणार आहे? रारी